कर्जमाफीतील जाचक अटी काढून सरसकट कर्जमाफी करावी या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. आपण बघू शकतो की राज्यभरातून अनेक शेतकरी असतील, शेतकरी संघटना असतील, रोहितदादा पवारांना भेटण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच खरं तर मोठी गर्दी देखील झालेली आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आजचा हा दिवस जो आहे तो विशेष मानला जातो, कारण का आजच्या दिवशी खरं तर महत्त्वाचे नेते देखील आज भेट येणारा संजय राऊत असतील, त्याचबरोबर सुप्रिया सुळे असतील, त्याचबरोबर महादेव जानकर असतील, महत्त्वाचं म्हणजे मनोज जरांगे दादा पाटील देखील आज दुपारी इथं खरं तर भेटायला येणार. या सगळ्या भेटीनंतर खरं तर सरकार काय निर्णय घेतं याकडे देखील संपूर्ण लक्ष लागलेलं. आपण जर बघितलं तर कालपासून जवळपास सरकारबरोबर 3 वेळा यांच्या खरं तर चर्चेच्या फेऱ्या झाल्यात, मात्र अजूनही कुठलाही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे रोहितदादा पवार खरं तर आक्रमक झाले आपल्याला पाहायला मिळतं. आज जर संध्याकाळपर्यंत तोडगा नाही निघाला तर उद्यापासून हे जे आंदोलन आहे हे आंदोलन नामदेव पायऱ्यात केलं जाणार आहे. त्या खरं तर नामदेव पायऱ्यात प्रचंड खरं तर गर्दी असते, अधिक महिना सुरू आहे. मात्र यावेळेस जर काही कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न जर निर्माण झाला तर याला सर्वस्वी खरं तर सरकार जबाबदार असणार आहे, असा देखील इशारा रोहितदादा पवार यांनी आपल्याला दिलेला पाहायला मिळत आहे. पंढरपुरातून कॅमेरामॅन विनोद सह रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.